स्मार्ट मीटरनंतर वाढीव वीज बिलांचा प्रश्न ऐरणीवर. महाराष्ट्र राज्य संघर्ष समितीचा अभियंत्यांना जाब. स्मार्ट मीटर बसवल्यानंतर नागरिकांना येत असलेल्या वाढीव वीज बिलांच्या तक्रारींची गंभीर दखल घेत महाराष्ट्र राज्य संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष माननीय सोहेल इनामदार यांनी संबंधित अभियंत्यांची भेट घेऊन तीव्र नाराजी व्यक्त केली. स्मार्ट मीटर बसवल्यानंतर अनेक ग्राहकांना अवाजवी वीज बिले आल्याची तक्रारी महाराष्ट्र राज्य संघर्ष समितीकडे प्राप्त झाल्या आहेत. विशेषतः मिरज परिसरातील अनेक नागरिकांनी महिला जिल्हाध्यक्षा माननीय फरीदा शेख यांच्याकडे वाढीव वीज बिलाबाबत लेखी व तोंडी तक्रारी दाखल केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर माननीय सोहेल इनामदार यांनी संबंधित अभियंत्यांची भेट घेऊन नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवण्याची मागणी केली. वाढीव वीज बिलाच्या माध्यमातून नागरिकांवर अन्याय होणार असेल तर तो कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांनी वरिष्ठ स्तरावर चर्चा करून वाढीव वीज बिलाच्या प्रश्नावर त्वरित तोडगा काढावा अशी मागणी केली. सामान्य नागरिकांना दिलासा मिळेपर्यंत महाराष्ट्र राज्य संघर्ष समिती या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी महाराष्ट्र राज्य संघर्ष समितीचे संस्थापक सचिव माननीय रेहान भालदार, तासगाव प्रमुख माननीय नूर मोहम्मद मुलानी, जिल्हा उपाध्यक्ष माननीय दीपक शिंदे यांच्यासह समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. अशाच विश्वासार्ह बातम्यांसाठी SS न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. ब्युरो रिपोर्ट SS न्यूज मराठी, मिरज. ठीक आहे, मला सांगा, तुम्ही बोलताय तुमचं बरोबर आहे. खरं आता तुम्ही स्मार्ट मीटर बसवल्यानंतर आमचं जे लाईट बिल वाढून आलंय ते वाढून आलेलं बिल कोण भरायचं? आपण त्याच्यावर करू शकतो. आपण एक स्मार्ट दुसरा मीटर पॅरल बसवून मग ते चेक करायचं. ते तुम्हाला सांगितलं त्याच्यामध्ये फरक पडला तर चेक करू. तुम्ही म्हणताय ना ते सगळं ठीक, सगळं मान्य, परंतु लाईट बिल जे वाढून आलेलं आहे ते आम्ही भरणार नाही. त्याच्यामध्ये डिफरन्स पडला तर नक्कीच त्या वाढलेल्या लाईटच्या संदर्भामध्ये तुम्ही तुमच्या वरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तुम्ही चर्चा करा. जे वाढलेलं बिल हे तुम्ही तुमच्या खिशातनं भरा किंवा त्या अदानीला भरायला लावा. तो तिकडे येऊन येता आमच्यावरती डोक्यावरती बसायला तो जात असेल, आम्ही बसून घेणार नाही त्याला. आमचं वाढलेलं लाईट बिल सर्वसामान्य नागरिकांना पेलणार नाही आणि त्याचा काहीतरी बंदोबस्त तुम्ही करायचं. जास्त त्याच्यामध्ये फरक पडत असेल ना तर ते पॅनल बसून घ्या. अहो साहेब, 2000चं डायरेक्ट 15,000 बिल आले हो. असं केस येऊन बसलो नाही मी. असे केसेस सांगतो तुम्हाला. त्याच्यामध्ये मी सगळ्या बिलांचं इथं सगळं बिल घ्यायचं आपल्यापाशी, साहेबांच्या समोर आणून ठेवायचं, त्याच्यावरती साहेबांनी तडजोड करून पर्याय मार्ग काढून ते वरचं बिल त्यांनी भरायचं. आज आम्ही विद्युत अभियंता, कार्यकारी अभियंता यांना भेटून सर्वसामान्य नागरिकांचे वाढून आलेल्या बिलासंदर्भामध्ये चर्चा केली व चर्चाच्या निष्पन्नानं अभियंता यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की वाढून जो काही बिल आलेला आहे त्या वाढून आलेल्या बिल संदर्भामध्ये आम्ही त्याच्यातनं काहीतरी तोडगा काढू व आम्ही महाराष्ट्र राज्य संघर्ष समितीच्या माध्यमातून त्यांना इशारा दिलेला आहे की वाढून आलेला लाईट बिल जो आहे तो आम्ही भरणार नाही. जर करता त्यांनी त्याच्यावरती तोडगा नाही काढला तर महाराष्ट्र राज्य संघर्ष समितीच्या माध्यमातून रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा आम्ही इशारा दिलेला आहे.